नाशिकच्या पेठ तालुक्यातील चिखलीवाडीवर देखील पाण्याची भीषण टंचाई आहे। नदीला लागून विहीर आहे, मात्र विहिरीत पाणी नाही। विहिरीनं तळ गाठला। विहिरीत साचणारा हंडाभर पाणी मिळावं यासाठी नाशिक रात्रभर नंबर लावतायत। विहिरीत साचलेलं पाणी काढण्यासाठी नागरिक जीव धोक्यात घालतायत। या परिस्थितीचा आढावा घेत महिलांसोबत संवाद साधलेला आहे शुभम बोडकेनं। नाशिक जिल्ह्यामधल्या पेठ तालुक्यामध्ये असलेल्या चिखली गावामध्ये देखील भीषण पाणी टंचाईची परिस्थिती खरंतर पाहायला मिळत आहे। या स्थानिक नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून खरंतर हंडावर पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत असल्याची परिस्थिती पाहायला मिळते। गावाच्या अगदी नदी किनारी एक गावाची विहीर आहे आणि या गावकीच्या विहिरीमधून खरंतर या नागरिकांना, या महिलांना या ठिकाणी पाणी भरावं लागत आहे। आपण जर बघितलं तर अक्षरशः या विहिरीनं संपूर्णतः तळ गाठलेला आहे आणि या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये अवघं घोडभर जे पाणी आहे ते मिळवण्यासाठी ही कसरत या महिलांची आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण जर विहीर जर बघितलं तर ही कोरडी खाट पडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि तळाशी एक छोटंसं या ठिकाणी जो खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये हे पाणी झिरपलेलं पाणी या ठिकाणी आहे आणि या पाण्यासाठी खरंतर या महिला खरंतर तासनतास या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कसरत करत असतात। आपण जर बघितलं तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं हा पाणी भरण्यासाठी हे डबका खाली सोडलं जातं, या पोहऱ्याला या ठिकाणी जर बघितलं एका काठीच्या साह्याने पुढे केलं जातं आणि त्या ठिकाणी तो बरोबर मध्यभागी गेल्यानंतरच ते संपूर्णतः तो ड्रम पाण्याने भरून वरती येतो। अशी परिस्थिती खरं तर आहे। या पाण्यासाठी या महिलांची मोठी कसरत खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी जर बघितलं तर या विहिरीच्या अगदी काठावर या ठिकाणी या महिला आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी उभे राहत आहे आणि या ठिकाणाहून हे पाणी या ठिकाणी आपल्याला भरताना पाहायला मिळते। हीच परिस्थिती 24 तास या विहिरीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन किरण कडरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, चिखली पेठ, नाशिक।